नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, आपण आज एक असं हॉटेल घेऊन आलो ना, तिथे वराडी जेवण आपल्याला मिळतं। वराडी जेवण म्हणजे मित्रांनो नागपूरचं जेवण आहे। नागपूरमध्ये मित्रांनो दोन फ्युजन आहेत, एक वराडी मिळतं आणि एक साऊथी मिळतं। तर मित्रांनो, आज वराडी जेवण ट्राय करायला आलोय। ते म्हणजे मुंबईच्या आपण ह्या टोकावरून त्या टोकापर्यंत येत असतो मित्रांनो, माहिती आहे। तर आज आपण मरीन लाईन्सला आलेलो आहोत। मरीन लाईनचा हा एक वराडी हॉटेल आहे, एक महाराष्ट्र फूड इथे सर्व मिळतं। तर आज आपण ना वराडी तारखेला भेट द्यायला आलो। तो मित्रांनो आहे मरीन लाईन्सचा आहे। तर ऍड्रेस पुरा प्रॉपर तुम्हाला या व्हिडिओना मिळणारच आहे। आणि तसेच मित्रांनो, आपण ना आगरी, मालवणी, कोकणी किंवा आपण भरपूर प्रकारचे कोल्हापुरी खानदेशी हे सर्व ट्राय केलं होतं, पण वराडी जेवण आपण कधी ट्राय नव्हता केला। तर आज पहिल्यांदा आपण इथं वराडी जेवण ट्राय करायला मित्रांनो, बघूया कशी चव आहे। आणि तिथे शेफ आहेत ना, ते मित्रांनो ओनरच आहेत। ओनर जे जेवण बनवतात आणि त्यांना समजेल त्यांनी किती हॉटेलमध्ये मोठे मोठे काम केलेलं आहे, त्यांच्या हाताची आपल्या चव्या घ्यायच्या आहेत। तर या आपण बघू प्राइस पासून सर्व काय आपण जाणून घ्यायचं आहे व्हिडिओ मधनं। आपल्याला रिजनेबल काय खायला भेटत नाही, पण हा तुम्हाला मी हॉटेल घेऊन आलो ना, तिथं अगदी म्हणजे पॉकेट फ्रेंडली तुम्ही हा बोलू शकता हॉटेल आहे। तर आपण ह्या हॉटेलला भेट द्यायचं आहे, तर तुम्ही पण नक्की इथं या, नक्की भेट द्या। तर चला आपण बघू आतमध्ये काय काय मिळतं आणि काय काय यायचं आहे। तर नमस्कार मंडळी, माझं नाव अक्षय शेडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुझं मनापासून स्वागत करतो। तर या आपण बघूया आपल्याला ह्या वराडी तडक्याला काय काय आपल्या इथे मिळतं। हा यांचा ॲम्बियन्स आहे, ॲम्बियन्स बघू शकता मित्रांनो। तुम्ही आलात ना, तर तुमच्या इथं फॅमिली म्हणजे डिनर करू शकते किंवा लंच करू शकते तुमची फॅमिली। तर नमस्कार। नमस्कार सर, काय नाव तुमचं? माझं नाव नदीम आहे। अच्छा, आणि आपला वराडी तडक्याला कधी पण सुरुवात झाली? आता 1.5 वर्ष झाला मी रेस्टॉरंट स्टार्ट केलेलं। आता 1.5 वर्ष झाल्यानंतर म्हणजे कसं आपला प्रोग्रेस चाललाय खूप चांगला। बरोबर, कारण ह्या एरियामध्ये न्यू मरीन लाईन्स मध्ये 2 किलोमीटर 3 किलोमीटर एरियाच्या रेंजमध्ये कुठेही असं घरगुती जेवणचा कॉन्सेप्ट नाहीये। हो, ते तर आहे। आणि मी स्वतः शेफ आहे। मी ट्रायडेंटला काम केलंय, मी ताज लेन्सेंटला काम केलंय, मी US ला होता 7-8 वर्ष 2 इंटरनॅशनल कंपनी क्रूज लाईनवर वेळ काढलाय, चांगल्या मॅनेजमेंट पोझिशनवर काम केलंय मी। तर माझ्याकडे 12 वर्षाचा किचनचा एक्सपिरियन्स आहे। ते एक्सपिरियन्स घेऊन मी हा रेस्टॉरंट ओपन केलेला आणि आम्ही सक्सेस झालोय रेस्टॉरंट ओपन करून। चांगला बिझनेस आहे आपला, मोठमोठे लोक येतात इकडे जेवायला। आणि आता तुम्ही थोड्या वेळानंतर तुम्ही पण जेवण केलं तर तुम्हाला कळणार आपला जेवणचं चव कशी आहे म्हणून। हो, ते तर आहे। आणि एक वराडी तडकाचं नाव काय, कसं? वराडी म्हणजे लग्नाचं जेवण असतं। बरोबर, विदर्भामध्ये जेव्हा लग्न वगैरे असतात तर असं जेवण बनवून देतात, घरगुती पद्धतीचं जेवण। बरोबर आहे, म्हणजे मटन, गावरण आणि फिश वगैरे हे सगळं एकदम गावठी जेवण आपल्याकडे। आणि या म्हणजे आता पिझ्झा, बर्गर हे ते खाण्यापेक्षा म्हणजे घरगुती जेवण म्हणजे हेल्दी जेवण आहे। हो बरोबर, म्हणून मी हे कॉन्सेप्ट स्टार्ट केलं। अच्छा, म्हणजे तुम्ही वेस्टर्न जेवण पण बनवता? मला कॉन्टिनेंटल येतं, इटालियन येतं, अमेरिकन जेवण येतं, जर्मन सगळं येतं मला। मग तुम्ही असं एक महाराष्ट्र जेवण कसं? कारण हा माझा जेवण आहे। हो, ते तर आहे। म्हणजे तुम्ही मॉलमध्ये गेलं फिरायला, कुठेतरी गेलं तर तुम्हाला खायला काय भेटणार? तुम्हाला पास्ता भेटणार, नूडल्स भेटणार, हे मोमोज वगैरे भेटणार। हो, ते तर आहे। ते सगळी हेल्थी नाही। माझा असा एक गोल आहे, कॉन्सेप्ट आहे माझा, की हा जेवण मला कुठल्या तरी मॉल मध्ये ओपन करायचं। जसं आपण मराठी भाषेला एवढं महत्व देतात, तर मला असं आहे की हा मराठी पद्धतीचं जेवण लोकांना कळायला पाहिजे, की म्हणजे हा पण म्हणजे एक खूप चांगलं हेल्दी जेवण आहे। आणि किती ते किती चालू असतो आपला? आम्ही सकाळी स्टार्ट करतो 11:30ला। ओके, 11:30 ते 5 वाजता, नंतर 5 to 7 ब्रेक, 7 वाजता परत ओपन करून रात्री 11:30ला बंद करतो। अच्छा, आणि किती दिवस चालू असतो आठवड्यात आपल्या इथे? 24/7 म्हणजे पूर्ण आठवड्यात आम्ही चालू ठेवतो। कधी आपला रेस्टॉरंट बंद बरोबर नाही ठेवत, कधीच बंद नसतो, संडे पण नसतो? संडे पण चालू असतात। 39 मरीन चेंबर्स, विठ्ठलदास ठाकरे मार्ग, बरोबर, न्यू मरीन लाईन्स नियर लिबर्टी सिनेमा, मुंबई 400020. अच्छा, हे आपला ऍड्रेस आहे। आता थोडं तुम्हाला दाखवतो बाहेर वरून आपला बोट वगैरे काय आपलं लोकेशन आहे, तर तुम्हाला इझिली कळणार का आपलं लोकेशन कुठे सेट आहे। चिकन मसाला बनवतोय, चिकन मसाला काळ्या रस्स्यामध्ये, काळा पातळ ग्रेव्ही ती वेगळी असतं आणि मसाला म्हणजे थिक ग्रेव्ही असतं। बरोबर, आपलं जसं व्हेरिएशन असतं नागपूरचं जेवण आहे काळा मसाल्यामध्ये, सावजी वगैरे असतं तसंच सेम आहे। ते आपण आता जिरा घेऊया, थोडं जिरा टाकला, थोडं चॉप लसूण तेल मध्ये, तर हे आपला ब्राऊन हे भाजलेला सुका खोबरा, भाजलेला कांदा वगैरे आहेत। अच्छा, या मसाल्यामध्ये। तर हे आपला मेन मसाला आहे। बरोबर, म्हणजे एक वाटण आपण बोलतो। हा, वाटण सेम वाटण। तर वाटणचा आधी आपण हे ग्रीन चिलीचा थोडा पेस्ट टाकूया, थोडं तिखट करणार,
करण्यासाठी ग्रीन चिली पेस्ट आहे, मसाला टाकणार आम्ही. हे वाटण केलेला मसाला आहे. अच्छा. आता हे आपल्याकडे दुसरा अजून वेगळा मसाला आहे. याला पण कांदे भाजून, सुका खोबरा अच्छा आणि कोथिंबीर वगैरे भाजून मसाला केलेला आहे. आपला सर्व आता तुमचीच आहे का? माझी स्वतःची रेसिपी आहे. मी स्वतः बनवतो सगळं इकडे, कारण की मसाल्यांची व्हरायटी पण जास्तच आहे. हा, म्हणजे कसं आहे आपल्या घरात कशा पण मसाला वगैरे करतो ते तर आहे, तसंच सेम. आता हा ब्राऊन ऑनियन पेस्ट आहे. हे टाकले की थोडा स्वीट, अजून थोडा स्वीट चव आहे ना. अच्छा. हे टाकलं आम्ही चिकन. चिकन टाकलं आपण. थोडं कोथिंबीर वगैरे टाकलं की हे आपला बोंबील फ्राय आहे. अच्छा. सकाळी आम्ही सासून डॉक वरून बोंबील आणलेली. अच्छा. ते बोंबील फ्राय आपलं स्वतःचं मॅरिनेशन असतं. ओके. एकदम क्रिस्पी कुरकुरीत बोंबील आहे. आणि किती पीस येतात एक म्हणजे? एक पोर्शन मध्ये 7 ते 8 पीस येतात. अच्छा, 7 ते 8 पीस. हो. अच्छा. एक क्रिस्पी बोंबील फ्राय आहे. आणि कशी याची प्राइस असेल तरी पण आपल्या? 200 रुपये तवा फ्राय आणि 300 रुपये थाली आहे. आपल्याकडे सुरमई, आता सुरमई चालली आहे. तवा फ्राय सुरमई आहे काही? हो, सुरमई आहे. मस्त जाडे पीसेस आहेत. आम्ही स्वतः मॅरिनेशन करून याला तवा फ्राय करतात. आणि आपले रोजचे म्हणजे समुद्राचे नवीन मासे असतील? हा, माझे पप्पा जातो सासून डोकवर. अच्छा. सकाळी 5 वाजता ते घेऊन येतात. म्हणजे दररोज आपल्याला फ्रेश खायला मिळेल? फ्रेश आपल्याकडे सगळं फ्रेश भेटणार. ओके. आपल्याकडे बोंबील आहे, प्रॉन्स आहे. अच्छा. पापलेट आहे. सगळं आम्ही स्वतः जाऊन खरेदी करून आणतात. आता कोल्हापूर वरून आम्ही मिरची पावडर वगैरे, हळदी पावडर कोल्हापूर वगैरे आणतात आम्ही. ते कोल्हापूर वरून आणतात. तर मित्रांनो बघू शकता भाकरी सॉफ्ट आणि एकदम. आणि आपल्याकडे कशी भाकरीची प्राइस असेल तरी पण? तांदळाची भाकरी 30 रुपये, ज्वारी बाजरी 25 रुपये. म्हणजे एकदम घरगुती जेवण आहे. म्हणजे मशीनची भाकरी नाही, आपल्याकडे बाई आहात, ते बाई लोक बनवतात. अच्छा. म्हणजे आपण आज वराडी तडक्याला भेट दिली मित्रांनो, आणि स्पेशल काहीतरी आपण त्याच्या इथे चिकन थाली ऑर्डर केली होती. तर ही चिकन थाली मित्रांनो वराडी पद्धतीने बनवलेली आहे, नागपूर साईड. तर तुम्हाला माहिती असेल त्या पद्धतीची आहे, त्याबद्दल आपण ट्राय करणार आहोत. तर पहिला तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय मिळतं. पहिला दाखवतो. हा चिकन रस्सा आहे मित्रांनो, रस्स्यावरील चिकन आहे. आणि त्याचबरोबर ना आपल्याला हे भेटणार आहे, सुक्का चिकन आहे वराडी पद्धतीचा. तो सुक्का चिकन पण त्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर आहे ना आपल्याला मित्रांनो हा आपण पांढरा रस्सा बोलू शकतो, तो आहे चिकन पांढरा रस्सा. त्याचबरोबर आपल्याला सोलकढी पण देतात मित्रांनो. सोलकढीची तुम्हाला मी पहिली क्वालिटी दाखवतो. स्वीट मध्ये काय एवढी दाखवतो, कारण की स्वीट मध्ये आपल्या इथं खूप स्पेशल होणार आहे. कारण की ह्यांच्या इथे हे लाडू बनवले जातात मित्रांनो. आहे ते खोबऱ्याचे लाडू, नारळापासून बनवलेले हे लाडू आहेत. पण त्यामुळे स्पेशल त्यांनी स्वतः बनवून स्वतःची रेसिपी आहे ती आपल्या स्वीट्स मध्ये देतात मित्रांनो. आणि त्याचबरोबर आपल्याला पापड मिळतो. त्याबरोबर आपल्याला ना राईस आहे. राईसची क्वालिटी खूप चांगली आहे, बघू शकता. एकदम सळसळीत पातळाचा राईस आहे. आणि कांदा आणि हा आपला ठेचा आपल्याला भाकरी देतात. आम्ही ज्वारीची भाकरी मागितलेली आहे. तर चला आपण टेस्ट करूया पहिली, आणि कसं काय ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. तर भाकरीपासून सुरुवात करूया. भाकरीचा तुकडा मोडतो आता मी मित्रांनो. आता राहत नाही आहे, कारण की चिकन एवढा खास म्हणजे दिसायला तेवढा दिसतोय ना. आणि चला ट्राय करूया. हा चिकन रस्सा आहे. पहिला असं मी ट्राय करतो. वा, खरं खूप छान आहे. त्याला लिंबू मारतोय याच्यावरती. मित्रांनो मी आहे ना पहिल्यांदा वराडी जेवण ट्राय करतोय. पहिला बाईट खाल्लाय, पण खूप छान आहे मित्रांनो. 270 रुपयाची चिकन आपली थाली आहे. तर त्याच्यामध्ये बघू शकता, तुम्हाला बरी क्वांटिटी दाखवतो मित्रांनो. हा आपला रस्सावाला चिकन आहे. रस्सा आहे, याच्यामध्ये ग्रेव्ही आपण बोलतो. पण ह्याच्यामध्ये बघा, आणि पीस बघू शकता किती मोठे आहेत. अशी आपल्याला क्वांटिटी भेटणार आहे याची. प्लस आपल्याला ना सुक्का चिकन पण तसाच मिळणार आहे मित्रांनो. आणि आपण आता सुक्का चिकन मित्रांनो खायची एक मजा आहे ना, ते एक बोलू शकता आपण. भाकरी सोबत नाही तर आपण म्हणजे स्टँडर्ड साठी पण यूज करतो आपण आपल्या घरी जेव्हा बनतो तेव्हा. ते पण असं तुम्हाला पहिला ट्राय करून दाखवणार आहे. ठीक आहे, बघू शकता. म्हणजे चिकनची क्वालिटी बोलू ना, अतिशय फ्रेश चिकन. म्हणजे
पहिली गोष्ट ते स्टोर काय करून ठेवत नाही मच्छी. मरीन लाईन लाईफ म्हणजे त्यांना भाऊचा धक्का आणि ससून धाव हे खूप जवळ पडतो त्यांना. फ्रेश आपल्याला मच्छी तर खायला भेटते आणि चिकन पण आता त्यांचं अगदी फ्रेश आहे. तुम्हाला दाखवतो क्वालिटी. फ्रेश चिकन तुम्हाला लगेच समजण्यात येईल कसा असतो. पण चव खूप छान आहे मित्रांनो. खरंच नक्की या आणि मी तुम्हाला रिकमेंड करेन की चिकन थाली आहे ना नक्की इथे ट्राय करा. खरंच मला पर्सनली बोलू तर खूप आवडली मला. आणि ते मसाले पहिली गोष्ट म्हणजे यांचे कोल्हापुरी मसाले आहेत, अर्धे नागपुरी साईडचे आहेत आणि त्यांचे मसाल्याचे कॉम्बिनेशन आहे मित्रांनो. आणि पहिली गोष्ट एक बोलू तर बाहेरचे बाजारातले मसाले नाहीत. मगाशी दादा बोलला आपल्याला की बाहेरचा मी काय मसाले आणत नाही, स्वतः मसाले बनवतात. आणि शेप एवढा मोठा आहे ना मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो की ते US पासून ते लंडन पर्यंत म्हणजे क्रूज वरना 8 महिन्याची जर्नी त्यांनी केलेली आहे. म्हणजे ते ॲज अ शेफ म्हणून त्याच्यामध्ये कामाला होते. तर त्यांनी खूप मोठे आहेत आणि तेच ते सर्व बनवतात आणि त्यांच्या हाताची चव आहे ना मित्रांनो खूप छान आहे खरंच. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला पांढरा रस्सा येतात. पांढरा रस्सा घाटावरती फेमस आहे, पण यांची स्वतःची रेसिपी आहे बघूया कशी आहे. वा, पांढरा रस्सा पिऊन ना मित्रांनो खरंच म्हणजे तुम्ही चिकन सूप कधी पित असाल ना, त्या पांढरा रस्सा प्यायल्यावरती चिकन सूपची तुम्हाला कधी म्हणजे मी जातो चिकन सूप पितो, तुम्ही पांढरा रस्सा प्यायला असं मला वाटतं. एवढं टेस्ट आहे म्हणजे. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला हे सोलकढी पण देतात. सोलकढी मित्रांनो गरमी दिवस चालू आहेत आणि अशी थंडगार सोलकढी असेल ना तर खूप मजा येते. आणि तुम्हाला मागाशी पण सांगितलं मित्रांनो ही स्वतःची सोलकढी की बाजारात ना काय आणत नाहीत, सर्व यांच्या हॉटेलमध्ये बनवतो. आपल्या वराडी तडक्याला मिळणार सर्व. तर आपण जराशी ट्राय करूया, बघूया कशी लागते. वा, जो नारळाचा मित्रांनो जो फ्लेवर येतोय ना म्हणजे नारळाचं दूध एक बोलू शकतो, त्या नारळाच्या दुधाचा एक फ्लेवर येतो ना. आणि जो तडका दिलेला आहे त्या तडक्याचा मेन आनंद आपण घ्यायला इथे यायला पाहिजे. तर आपण राईस सोबत पण खावा मित्रांनो. आणि राईसची पहिले तुम्हाला क्वालिटी दाखवतो. या आहे राईसची क्वालिटी मित्रांनो. खरंच राईस खूप छान आहे असा आपल्याला दिला जातो. अगदी सळसळीत आणि पातळ असा राईस आहे. त्यामध्ये ना एक वाटण टाकलेलं आहे, एक गोडा मसाला असतो ना मित्रांनो त्यांचा वेगवेगळा आहे. यांच्या इथं म्हणजे भरपूर ठिकाणी पण जातो म्हणजे मसाल्यांची क्वांटिटी कमी असते, पण ह्यांनी स्वतः ओन मसाले बनवलेले आहेत ना त्यांची क्वांटिटी जास्त आहे म्हणून त्याची चव काय अलगच होते. खूप छान आहे मित्रांनो. आता घरगुती जेवण तुम्हाला इथं खायला मिळणार आहे तर नक्की या, नक्की इथं भेट द्या असं मला तरी. त्याचबरोबर आपण ना मित्रांनो वरायटी तडक्याची आपण बोंबील थाळी मागितलेली आहे. बोंबील थाळी खूप इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो ह्याच्यामध्ये काय काय मिळतं. तर हे मित्रांनो आपण बोंबीलचा कालवण बोलू शकतो. तर हे आहे बोंबलाचं कालवण. आणि त्याचबरोबर आहे ना आपल्याला सुक्का जावला पण मिळणार आहे. ही चांगली गोष्ट आहे, ती भाकरीसोबत खाऊ शकतो चांगल्या प्रकारे. आणि त्याबरोबर राईस मिळणार आहे. राईस बघा त्याची क्वालिटी मग दाखवली ते भेटणार आहे. आणि ह्याच्यामध्ये 7 ते 8 पीस मित्रांनो हे बघा बोंबील फ्राय मिळणार आहे. वा, आणि त्याचबरोबर ठेचा आहे, आपल्याला सॅलड देतात आणि स्वीट्स आहे. त्याचबरोबर आपल्याला सोलकढी पण मिळते ह्या थालीमध्ये. म्हणजे आपली झाली आता बोंबील थाली प्रॉपर ही झाली आपल्या. आता याचे चव घ्यायचे मित्रांनो. ह्याची प्राइस आहे मित्रांनो 300 रुपये. तर 300 रुपयामध्ये तुम्हाला मित्रांनो एवढं काय सर्व मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 2 भाकऱ्या, हे बघा ह्या 2 भाकऱ्या आहेत. ह्या मित्रांनो तांदळाच्या भाकऱ्या मी आता मागवल्या आहेत. तर चला आम्ही मागितलेले आता तांदळाची भाकरी. आपण हा बोंबलाचा कालवण आहे यासोबत पहिले ट्राय करूया. वा मित्रांनो, ह्याच्यामध्ये आहे ना आगर आणि कोकमाचा असा एक फ्लेवर चढलाय ना जे आपल्याला कोकणात किंवा रत्नागिरीमध्ये असा खायला मिळतो मित्रांनो, त्या टाईपचं एकदम आहे. तर मी तो पिऊन दाखवतो तुम्हाला कारण की खरंच खूप छान आहे. वा मित्रांनो, भाकरीपेक्षा ना असंच खायला जी मसाल्यांची चव होते ना ती खूप छान आहे. त्याचबरोबर आहे ना आपल्याला बोंबील फ्राय पण देतात. हे जास्त या थालीमध्ये म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर हे जे क्वालिटी आहे आणि मित्रांनो फ्रायची कोटिंग बघाल ना तर खूप चांगली आहे. आणि ह्याच्यामध्येच मेन मसाले असतात आणि फ्रायची जेव्हा कोटिंग चांगली असते ना तेव्हा आतमध्ये म्हणजे जो भाव असतो तो आपल्याला खायला खूप मजा येते. चला पहिला आता खाऊन दाखवू मला. तर वेगवेगळ्या मसाल्यांपासून जे फ्राय केलेले आहेत मित्रांनो, जे मसाल्यामध्ये डीप झालेत त्याची मजा खूप अलगच आहे.
जेव्हा तुम्ही आलात ना आणि जेव्हा डिश तुम्ही ऑर्डर कराल मित्रांनो, नक्कीच तुम्हाला खूप आवडेल ह्याच्यामध्ये, कारण की ह्याच्यामध्ये इंटरेस्ट येणारे बोंबील आहेत मित्रांनो. तर तुम्हाला इथे बोंबील घ्यायचे झाले ना मित्रांनो, फक्त तुम्हाला बोंबील फ्राय पाहिजे तर तुम्हाला हे 200 रुपयाला ते मिळतील आणि सेम 7 ते 8 पीस मिळतील त्याच्यामध्ये. खूप छान मित्रांनो जेवण झालं इथं. तुम्ही पण आलात ना नक्की ह्या 2 डिश मी कोणत्या घेतल्यानंतर आठवण ठेवा आणि नक्की इथे या. विथ फॅमिलीसोबत पण या. ॲम्बियन्स माझ्या पाठी बघू शकता किती मोठा आहे. फॅमिली आरामात तुमचे जेवण तर करू शकते. आणि तिखट बोलू शकतो तर तिखट असं प्रमाण नाही त्याला, कारण की मित्रांनो म्हणजे लहान मुले जरी आली ना तरी इझी आणि आरामात खाऊ शकतात. त्याचबरोबर जवला पण दिलेला आहे बघा. वा, जवल्याची क्वालिटी बघाल ना मित्रांनो एक नंबर आहे. जसा वला जावला पाहिजे ना, म्हणजे सुक्का जावला पण सुक्का नाही, याच्यामध्ये ना असा वला पण आहे ना, ती खायची मजा अलग आहे, कारण की ती भाकरी सोबत असा चिपकून बसते ना. ह्याच्यामध्ये पण सेम ते आगर किंवा कोकम ना सेम ते यूज केलेला आहे, कारण की मच्छीमध्ये आगर नाही आणि कोकम नाही टाकत ना तो मच्छी चव नाही वाटत. आणि ह्याच्यामध्ये पण सेम तसाच आहे मित्रांनो. खूप छान जवला आहे. आणि सर्व झाल्यावरती ना मित्रांनो हे बघा, हे लाडू आहेत ना त्यांची ओन रेसिपी आहे ही, बघू शकता. हे त्यांनी स्वतःनी बनवलेले लाडू आहेत हे, म्हणजे आलात तर नक्की चव करा, कारण की तुम्हाला स्वीट डिश मध्ये ते देतीलच. हे आपल्या नारळाच्या खोबऱ्यापासून बनवलेलं आहे. हे बघा, वा, खूप छान आहे. स्वतःने बनवले आहेत. कारण की माझ्या मित्रांनो एक हे यायची चिक्की यायची कडकवाली, त्याची चव येते आहे. फक्त हे सॉफ्ट आणि नरम आहे असे. बघा, वाव, मस्त आहे. मंडळी आपण आता काय काय खाल्ला तुम्ही बघितलात. आम्ही एक बोंबील थाली घेतली होती आणि एक चिकन थाली घेतली होती मित्रांनो. स्पेशल होतं दोन्ही पण. क्वांटिटी, क्वालिटी आणि प्राईस तुम्हाला मी सांगितली या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो. खूप टेस्टी जेवण होतं. वऱ्हाडी जेवण आपण पहिल्यांदा ट्राय केला आहे. म्हणजे एक बोलू शकतो की मुंबईमध्ये फक्त मला असं वाटतं की वऱ्हाडी जेवण इथंच मिळतं, आपल्या मरीन लाईनलाच मिळतं. ॲड्रेस पुरा कॅप्शनमध्ये मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन चेक केलं तर तुम्हाला ॲड्रेस भेटणार आहे. त्या ॲड्रेसवरती नक्की या आणि जेवणाचा आनंद नक्की घ्या. नक्की भेट द्या. चांगल्या प्रकारचं जेवण आहे. शेफ तुम्हाला माहिती असेल की कुठे कुठे काम केलं आहे मित्रांनो, म्हणजे लंडनपासून ते USA पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे मित्रांनो. खूप छान आहे. आणि आता ते हॉटेल सांभाळतात आहेत. ते स्वतःहून बनवतात तिथे, स्वतः त्यांचे रेसिपीज आहेत, स्वतः किचनमध्ये असतात, म्हणून तुम्हाला जेवण अगदी म्हणजे परफेक्ट जेवण बनतो इथला. तर नक्की या, भेट द्या. कशी व्हिडिओ वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगा. भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय महाराष्ट्र मित्रांनो.